हिवाळ्यामध्ये उष्णतादायी पदार्थ खूप खाल्ले जातात. त्यातीलच ही एक शेंगदाणा तिळगुळ पोळी. तर त्यासाठी ना 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि पाणी घालून थोडं घट्टसर कणिक मळून घेतली. थोडीशी घट्ट कणिक मळायची जेणेकरून पोळी छान होईल आणि कणिक भिजण्यासाठी ठेवून दिली. तोपर्यंत सारणासाठी अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. थोडंसं वेलची आणि साखर मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि हे सगळं मिश्रण आबडधोबड मिक्सरमधून काढून घेतलं. त्याच्यानंतर ना असं काही मिश्रण झालं होतं. पिठाचा एक गोळा घेतला आणि आपण जसं पोळीला हुंडा करतो त्या पद्धतीनेच हुंडा करून छान असं सारण त्यामध्ये भरून घेतलं. बघू शकता तुम्ही वाटीसारखं केलं आणि त्यामध्ये सारण भरून तोंड बंद करून छान असा गोळा करून घेतला आणि मस्त अशा पिठामध्ये डीप करून छान अशा पोळ्या लाटून घेतल्या. थोड्याशा हलक्या हाताने लाटायच्या, नाहीतर पोळी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हलक्या हातानेच पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता कुठेही फुटलेली नाही आणि मस्त अशी खमंग पोळी आपली तयार आहे. तर त्यासाठी तूप लावायचं आणि खरपूस दोन्ही बाजूनी अलटी-पलटी करून छान असं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी पोळी झालेली आहे. आम्हाला अशीच आवडते, त्यामुळे आम्ही थोडीशी खरपूसच भाजतो आणि तयार आहे आपली शेंगदाणा तिळगुळ पोळी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.